नमस्कार. जुन्या बालभारती पुस्तकातील जीवघेणा प्रसंग हा धडा आज आपण पाहणार आहोत. आमच्या घरात आम्ही तिघी बहिणी बरोबरीच्या. आमच्या लग्नाबद्दल आई वडिलांना चिंता वाटे. ते सारखे काळजी करत, म्हणून निदान त्यांना आनंद होईल असं आपण वागावं असं मी ठरवलं. तशी मी घरात फारसं काम करत नसे, पण आता कामाला लागले. भावंडांनी तसं सांगितलं. एके दिवशी जेवणानंतर भावंडांना घेऊन मी शेतातल्या झोपडीवर गेले. त्यांच्या मदतीनं झोपडी झाडून सारवून स्वच्छ केली. बिछाने रजया कुठं कुठं फाटल्या होत्या त्या शिवून तरपून ठीक केल्या. चादरी धुण्यासाठी विहिरीवर गेले. ही विहीर शेजारच्याच शेतात असून चांगली ऐसपैस होती. मला चक्रीवरून विहिरीचं पाणी काढता येत होतं. चक्रीशिवाय दोन्ही हातांनी आळीपाळीनं दोर धरून पाणी शेंदायलाही येत होतं. या विहिरीवर रहाट होता, तो मात्र मी कधी सोडला नव्हता. पण मी विहिरीत पोहरा तर सोडला. ते झपाट्याने सरसर विहिरीत जाऊ लागला. रहाट एवढ्या जोरानं फिरू लागला की तो कसा थांबवावा हे मला समजेना. रहाटाच्या खुंट्या तर दिसत नव्हत्याच, पण निदान एखादी हाती येईल म्हणून मी हात पुढं केला. खुंटी हाती लागण्याऐवजी माझ्या हातातील चुडा मात्र फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले. हे इतकं झटपट घडलं की काय करायचं हे कळण्यापूर्वीच मी दोर धरला. एकदम एक हिसडा बसला आणि त्या क्षणी माझे पाय उचलले गेले. डोळ्याचं पातं लवत न लवत तोच मी धाडकन विहिरीत पडले. धुडूम धप जोराने पाणी उसळलं. मला चांगलं आठवतं, चहू बाजूनी पाणी वर उसळून जणू एक कमळच बनलं आणि मला पोटात घेऊन ते मिटलं. पडताना मी ओरडली, भाऊ भाऊ. विहिरी शेजारी झोपडी होती खरी, पण तिथून इथे यायला चालून यावं लागे. माझी आरोळी ऐकून माझा छोटा भाऊ मधल्या बाबळीच्या काटेरी कुंपणातून धडपडत आला. मागोमाग बहीण सगुनाही आली. दोन्ही भावंड विहिरीच्या थारोळ्यावर उभी राहिली. पाण्याच्या पोटात धुंदा जाऊन आल्यावर आता मी सावरले होते. जो दोर धरून मी पडले तो दोर मी अजूनही गच्च धरून ठेवला होता. दोर पोहऱ्याला जसा बांधलेला होता तसाच वर रहाटालाही बांधलेला होता. विहिरीला पायऱ्या नव्हत्या, पण अधूनमधून कापरी होत्या. त्यापैकी मला एक गवसली होती आणि तिच्यावर मी पाय टेकला होता. दोन्ही हातात दोर धरून मी विहिरीत लोंबकळत राहिले होते. इकडे दोन्ही भावंड थारोळ्यावर उभी राहून रडत ओरडत होती. शेवटी सगुनेनं सल्ला दिला, भाऊ तू उडी घे आणि अनुताईला बाहेर काढ. वास्तविक भाऊ तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहानच. त्यानं धोत्राचा काचा मारला. तो उडी घेणार, तोच मी ओरडून सांगितलं, नको नको उडी मारू नकोस, पलीकडे शेतात जा, लोकांना घेऊन ये, तोवर मी बुडणार नाही, जा. धावतच मुलं गेली आणि त्या विहिरीत मी एकटी राहिली. आता कुठे माझं लक्ष माझ्या सभोवताली गेलं. मी पाहिलं आणि मला धक्काच बसला. अरे बापरे, जवळचं पाणी तांबूस दिसत होतं. माझ्या अंगात लांब बाह्याचं पोलकं होतं. त्याच्या हातोप्यावर तांबूस डाग होते. हातांवर रक्ताचे ओघळ होते. म्हणजे हे रक्त कुठून आलं? मी हाताकडं पाहिलं. माझ्या बोटांच्या आणि तळहातांच्या चिंधड्या झाल्या होत्या. दोन्ही हातांचं मांस दोरीनं घासल्यामुळं निघालं होतं. आतलं हाड पांढरं फट दिसत होतं. तशा त्या हातात तो कात्याचं जाड चरबट दोर मी आत्तापर्यंत धरून ठेवला होता, पण आता मला तो धरवेना. माझ्या तळव्यांची आग आग होऊ लागली. आपल्याला अशा दुकऱ्या हातात दोर धरवणार नाही, आता आपली धडगत नाही असं मला वाटलं. माझ्या एकाच पायाला आधार मिळाला होता. तोल सावरण्यासाठी दोर धरून ठेवणं अगदी आवश्यक होतं, पण मनानं अशी कच खाल्ल्यावर ते अशक्य वाटू लागलं. फार वेळ आपला निभाव लागणार नाही, आपली 100 वर्ष भरली असे विचार मनात आले. मी हताश होऊन डोळे मिटले. हाताला कोण रग लागली होती. डोळे उघडून पाहते तो एक लहानशी गोल सावली विहिरीत पडल्याचं दिसलं. मी सहजच वर पाहिलं. एक छोटासा गोरा गुबगुबीत चेहरा विहिरीत डोकावत होता. चेहरा ओळखीचा होता. झोपडीकडे येता जाताना या मुलाचं घर वाटेत लागत असे. तो एवढासा लहान मुलगा विहिरीत डोकावून मला धीर देत होता. लोक येत आहेत, घाबरू नको, दोर तोंडात धर. मलाही सुचलंच नव्हतं. लगेच ती सूचना मी अंमलात आणली. हातातला दोर मी तोंडात धरून ठेवला. काही वेळानं गोंगाट करत लोक आली. माझी ती स्थिती पाहून एका तरुण माणसानं ताबडतोब विहिरीत उडी घेतली. त्या माणसानं माझ्या तोंडातली दोरी आपल्या हातात घेतली आणि दुसऱ्या हातानं माझा दंड पकडून ठेवला. लगेच एक पाळणा खाली सोडण्यात आला. त्या माणसानं मला पाळण्यात बसवलं.
लोकांनी पाळणा वर ओढून घेतला. तिसऱ्या प्रहरी मी पाण्यात पडले होते. सूर्यास्तापूर्वी मला वर काढलं. माझ्या आईचा आक्रोश दुरून कुठून तरी ऐकू आला, पण पुढचं काहीच कळलं नाही. डोळे उघडले तेव्हा मी झोपडीत खाटेवर होते. शेजारीच डॉक्टर उभे होते. त्यांचे शब्द कानावर आले, बहादूर आहे मुलगी. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि असेच नवनवीन धडे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.